नमस्कार मित्रांनो, हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या धावपळीच्या युगात, स्पर्धेच्या युगात सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, समाजात वेगळी ओळख निर्माण करायची आहे. पण प्रश्न असा आहे, की खरं व्यक्तिमत्व कशामुळे घडतं? केवळ शिक्षणामुळे, की पैशामुळे, की पदप्रतिष्ठेमुळे? भगवद्गीता सांगते, खरं व्यक्तिमत्व हे बाह्य रूपावर नाही, तर मनातील गुणावर उभं असतं. आज आपण याच्या भागामध्ये भगवद्गीतेने सांगितलेल्या अशा काही जीवनमूल्यांचा अभ्यास करूया, जो की प्रत्येक विद्यार्थी, तरुण अधिकारी, शिक्षक या सगळ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी पडणार आहे. गीतेमध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी पहिला गुण सांगितलेला आहे, तो म्हणजे विनयशीलता, ह्युमिलिटी. गीतेमध्ये विनयाला अत्यंत महत्त्व दिलं आहे. म्हणतात ना, विद्या विनयेन शोभते. ज्ञान असेल, पैसा असेल, अधिकार असेल, पण त्याच्यासोबत विनय नसेल, तर त्या सर्व गोष्टींचं सौंदर्य नष्ट होतं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान देताना कधीही अहंकार शिकवत नाहीत. उलट नम्रतेतूनच ज्ञान प्राप्त होतं असं सांगतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जागा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. म्हणजे जो अहंकार सोडून नम्र होतो, तोच ईश्वराच्या अधिक जवळ जातो. आजच्या जीवनातही आपण पाहतो, मोठ्या पदावर असलेली व्यक्ती जर नम्र असेल, तर लोक तिचा अधिक आदर करतात. पण अहंकारी व्यक्तीला कोणी मनापासून स्वीकारत नाही. म्हणून व्यक्तिमत्वाचा पहिला गुण म्हणजे विनयशीलता. दुसरा गुण व्यक्तिमत्व विकासासाठी भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे उद्योगशीलता, म्हणजे हार्डवर्क. गीता कर्मयोग शिकवते. भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, नियतम कुरु कर्मत्वम, म्हणजे आपले कर्म सतत करत राहा. आळस हा व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा शत्रू आहे. उद्योगशील माणूस संकटातूनही मार्ग शोधतो, तर आळशी माणूस संधी असूनही मागे पडतो. एक सुंदर म्हण आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब. आजचं काम उद्यावर ढकलू नका. विद्यार्थी असो, व्यावसायिक असो किंवा शेतकरी, कोणीही असो, प्रत्येकाला यश मिळवायचं आहे. आणि यश मिळवायचं असेल तर सातत्यपूर्ण परिश्रम हाच एकमेव मार्ग आहे. त्यानंतर तिसरा गुण आहे व्यक्तिमत्व विकासासाठी भगवद्गीतेमध्ये सांगितलेला, धैर्य, करेज. भगवद्गीतेचा संपूर्ण संदेशच धैर्याचा आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुन खचला होता. त्याच्या मनात भीती होती, संभ्रम होता, निराशा होती. पण श्रीकृष्णाने त्याला धैर्य दिलं. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर त्या भीतीवर मात करून योग्य कृती करणं. जीवनामध्ये संकट येणारच, पण संकटापासून पळून जाणं हा काही उपाय नाही. धैर्यवान माणूस प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधतो. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि धैर्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. हेच गीतेचं तत्व आहे. आणि चौथा गुण भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे आत्मसंयम, सेल्फ कंट्रोल. भगवद्गीतेमध्ये आत्मसंयमाला फार मोठं स्थान आहे. आजचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर आपल्या मनामध्ये आहे. राग, लोभ, मत्सर, वासना, आसक्ती, अति सोशल मीडियाचा वापर आणि मोबाईलचं व्यसन यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे काय? तर आत्मसंयम. भगवद्गीता सांगते, मनावर विजय मिळवता आला तर संपूर्ण जीवनावर विजय मिळवता येतो. ज्याला स्वतःच्या इच्छा नियंत्रित करता येतात, तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. आणि एकदा का आत्मसंयम आला, या आत्मसंयमामुळे निर्णय क्षमता वाढते, मानसिक शांतता मिळते, आरोग्य सुधारतं आणि यश टिकून राहतं. भगवद्गीतेमध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी पाचवा गुण सांगितलेला आहे, परोपकार बुद्धी, सर्व्हिस माइंड. भगवद्गीतेनुसार प्रत्येकाने समाजासाठी जगलं पाहिजे. स्वतःपुरतं जगणं ही प्राण्यांची वृत्ती आहे. दुसऱ्यांच्या हितासाठी जगणं ही मानवाची ओळख आहे. सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही, नदी स्वतःसाठी वाहत नाही, वृक्ष स्वतःची फळ स्वतःच खात नाही. ते सर्व परोपकारासाठीच आहेत. एक संस्कृत श्लोक आहे, परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थम इदं शरीरम. तसंच आपलं ज्ञान, वेळ, संपत्ती, कौशल्य समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे.
खरा यशस्वी माणूस तोच तो स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जातो. आणि भगवद्गीतेमध्ये 6वा गुण सांगितलेला आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी न्याय आणि नीती, जस्टिस आणि मॉरॅलिटी. गीता केवळ अध्यात्म शिकवत नाही, ती नैतिक जीवनही शिकवते. आज भ्रष्टाचार किती बोकाळलाय बघतो आपण. खोटेपणा, फसवणूक, अन्याय यामुळे समाजात अशांतता निर्माण होते आहे. आणि भगवद्गीता सांगते सत्य, प्रामाणिकपणा, न्याय, कर्तव्य यांच्या आधारावरच समाज टिकतो. पण आता सगळंच बिघडलेलं आपण बघत आहोत. आणि यश मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग कधीही स्वीकारू नका. कारण चुकीने मिळालेलं यश हे तात्पुरतं असतं, पण नीतिमूल्यांवर उभं राहिलेलं व्यक्तिमत्व कायम आदरणीय राहतं. गीतेचा व्यक्तिमत्व विकासाचा संदेश काय आहे? तर एखाद्या व्यक्तीमध्ये विनयशीलता, उद्योगशीलता, धैर्य, आत्मसंयम, परोपकार, न्याय आणि नीती हे 6 गुण आले तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपोआप प्रभावी बनतं. अशा व्यक्तीकडे ज्ञान असतं, चारित्र्य असतं आणि आत्मविश्वास असतो आणि समाजाचा विश्वास सुद्धा असतो. अशा व्यक्तीला यश, सन्मान आणि समाधान तिन्ही सहज प्राप्त होतात. प्रिय मित्रांनो, आजच्या काळामध्ये करिअर महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे चारित्र्य, हे लक्षात घ्या. पैसा कमावणं आवश्यक आहे, पैसा पदोपदी लागतो आपल्याला, पण त्याहून आवश्यक आहे माणुसकी कमावणं. मोठं पद मिळवणं चांगलं आहे, पण त्याहून मोठं म्हणजे लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवणं. भगवद्गीतेने सांगितलेले हे 6 गुण आपल्या दैनंदिन जीवनात आणले तर व्यक्तिमत्व विकास हा वेगळा विषय राहणार नाही, तो आपल्या स्वभावाचा भाग बनेल. मित्रांनो, हे 6 गुण अंगीकारले तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचं, समाजाचं आणि राष्ट्राचं उज्ज्वल भविष्य नक्की घडवू शकतो. चला, आजपासून आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक गुण आपल्या जीवनामध्ये आणण्याचा संकल्प करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि नवीन असाल या चॅनलवर तर हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.